या प्रकरणामध्ये असं घडलं होतं की त्यांनी कर्ज घेतलं आणि काही कारणाने ते अडचणीत आले आणि बँकेकडे पैसे भरण्यासाठी गेलेत आणि त्यांचा ट्रक परत मागितला, तर बँकेने त्यांना ट्रक जो ताब्यात जप्ती करून घेऊन गेले तो दिला नाही. मग ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. तर सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की असं कायद्याची परवानगी घेतल्याशिवाय किंवा कोर्टाकडून हुकूम घेतल्याशिवाय तुम्हाला जप्ती करता येणार नाही. तुम्ही कायदा स्वतः हातात घेऊन अशा प्रकारे जप्ती करू नका. आणि मग त्या निमित्ताने तुम्ही सर्व रिझर्व्ह बँकेला सुद्धा निर्देश दिले. मग रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही जे निर्देश देताय ते कागदावरच राहत आहेत, त्याची अंमलबजावणी होते का नाही, हे बँका करतायत का नाही, त्याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या. आणि मग तो सगळा या निकालाच्या निमित्ताने सगळं आपण ज्याला म्हणू की एक मंथन झालं आणि त्या मंथनातून बऱ्याच सुधारणा झाल्या आणि आता ते जे एजंट नेमायचे तो प्रकार बराच आटोक्यात आलाय असं आता आज आपण सांगू शकू. अच्छा. याच्या